शिवराय मित्रांनो, शेतकऱ्यातील पत्नीचे नाव सातबाऱ्यावर हिस्सेदार म्हणून नोंद करण्याची तरतूद. लक्ष्मीमुक्ती योजना. महिला शेतकऱ्यासाठी कृषी विभागातील योजना राखीव ठेवण्यात येणार आहे. या योजनेतील लाभ व महिलांच्या सन्मानासाठी लक्ष्मीमुक्ती योजनेतील सातबाऱ्यावरती त्यांचे नाव लावावे असे आवाहन राज्यातील कृषी यांनी केले आहे. कृषी क्षेत्रातील 20 वर्षांपूर्वी महिलांचे लग्न असणारे प्रमाण वाढण्यास दिसत आहे. कृषी महाविद्यालयामध्ये देखील शिक्षण घेणाऱ्या महिलांचे प्रमाण अधिक आहे. सर्व क्षेत्रामध्ये महिलाला 50% आरक्षण असल्यास परंतु शेतजमिनीमध्ये फक्त 14% महिलांना नावावर शेती असण्याची बँकेची कर्ज, विविध शासकीय योजनेतील लाभापासून वंचित राहण्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यातील आपल्या घरातील महिलांचे नाव 100% सातबाऱ्याला लावावे अशी तरतूद आहे. कृषी क्षेत्रातील विविध बाबींचा निर्णय घेताना महिलांचा समावेश खूप आवश्यक असल्याने आजच्या महिलांना शेतीकरिता परिसंवाद कार्यक्रमामध्ये सिद्ध झाला आहे. स्वतः निर्णय घेण्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढू शकतो. त्यामुळे शेतीमध्ये अधिक जोमाने काम करतात. महिलांना सहभाग वाढल्यास शेतीमध्ये निव्वळ नफ्यामध्ये वाढ होईल. पिकांच्या गुणवत्तेची वाढ होईल. पिकाचे उत्पादन खूप वाढेल. प्रत्येक लग्न झालेल्या मुलींना आपल्या पतीच्या जमिनीवरती त्यांच्या हयातीत हक्क असावे असे वाटत असते. असे सातबाऱ्यावरील मालक असावे किंवा वर नाव दिसावे असे वाटत असते. परंतु महिलाच्या पतीच्या हयातीत तिचे नाव तिच्या पत्नीच्या जमिनीतील सातबाऱ्यावर सदरीत वडिलोपार्जित मालमत्तेचे नाव लावण्याची तरतूद महाराष्ट्र महसूल व वन विभागातील 15 सप्टेंबर 1982 परिपत्रानुसार करण्यात आली आहे. राजकीय शेतकऱ्यातील पत्नीला त्याच्याकडे असलेल्या संपत्तीतील वाटा मिळवून देणारे संपूर्ण श्रेय शरद जोशी यांना आहे. पतीच्या निधनानंतर त्या शेतकऱ्यातील महिलांना सन्मानाने जगता यावे याकरिता शरद जोशी यांनी लक्ष्मी मुक्ती योजना कार्यक्रम ही मोठी चळवळ उभारली होती. शेतकऱ्यांना आपल्या पत्नीचे नाव जमिनीची मालकी करून देण्याची ही चळवळ तेव्हा सुरू झाली. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे 1986 मध्ये शेतकऱ्यांच्या संघटनेची जाहीर सभा झाली. त्यांच्यात पत्नीच्या नावावर शेतकऱ्यांनी जमीन करून घ्यावेत असा ठराव पारित करण्यात आला. या चळवळीतील दखल तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी घेतली होती. लक्ष्मीमुक्ती योजना या नावाचे शासकीय अधिनियम त्यांनी काढला. पत्नीची नावे जमीन करून घेणाऱ्या शेतकऱ्यांनी परिपत्राच्या आधारे तहसीलमध्ये अर्ज करावा. शेतजमिनीवरील महिलांचे नाव असावे ह्या द्रष्ट निर्णयातील घेणाऱ्या महाराष्ट्र देशील पहिले राज्य 15 सप्टेंबर 1992 महसूल आणि वन विभागातील याबाबत परिपत्र काढले होते. लक्ष्मीमुक्ती योजना एखाद्या पुरुषाला सुशिक्षित आपल्या जमिनीतील पत्नीचे नावावर नोंद सहिस्सेदार म्हणून करावी असेल तर त्यांनी विनंती केल्यास तशी नोंद फेरफार उतारावर केली जाते.